आज आपण पाहणार आहोत पोट कमी करण्यासाठी मॅटवर झोपून करणारी काही आसनं. सर्वप्रथम पाहणार आहोत पायाचे चक्रासन, ज्याला लेग रोटेशन असेही म्हणतात. जमिनीवर पाठीवर झोपा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवू शकता किंवा दोन्ही हातांचे तळवे कमरेखाली ठेवू शकता, ज्यामुळे पाय वर उचलताना तुम्हाला मदत मिळेल. आधी आपण एका पायाने हे आसन सुरू करूया. एक पाय सावकाश गोल फिरवायचा आहे, त्यावेळी दुसरा पाय जमिनीवर सरळ ठेवा. पाय गोल फिरवताना गुडघ्यात वाकू देऊ नका. एका बाजूने 5 वेळा गोल आणि उलट्या बाजूने 5 वेळा गोल असं पायांचं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार पूर्ण करायचं आहे. दुसऱ्या पायाने तसंच गोलाकार पूर्ण करून हे एक आसन पूर्ण करायचं आहे. त्यानंतर दोन्ही पाय एकत्र वर उचलून घेऊन जायचं आहे आणि पायाचा गोलाकार फिरवायचा आहे. 5 क्लॉकवाईज आणि 5 अँटी क्लॉकवाईज. हे संख्या हळूहळू तुम्ही वाढवू शकता. म्हणजे आता जर तुम्ही 5चे 3 सेट करत असाल तर हळूहळू वाढवून 10चे 3 सेट आणि नंतर 20चे 3 सेटपर्यंत घेऊन जाऊ शकता. ह्यामुळे पोटावरची, कमरेवरची, मांड्यांवरची चरबी कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर 2 नंबरला आपण पाहणार आहोत उत्तान पादासन. उत्तान पादासनामध्ये हे सुद्धा आपण आधी एक पायाने आणि नंतर दोन्ही पायांनी पाहणार आहोत. एक पाय सरळ ठेवून दुसरा पाय 30 अंशापर्यंत वर उचला. काही सेकंद थांबा. मग अजून 60 अंशापर्यंत वर घेऊन जा. तिथेही काही सेकंद थांबा. मग 90 अंशापर्यंत घेऊन जा. तिथेही तेवढेच सेकंद थांबा आणि हळूहळू पाय जमिनीवर घेऊन या. दुसऱ्या पायाने ही स्थिती पूर्ण करा. त्यानंतर आपण दोन्ही पाय एकत्र वर उचलून 30 अंशापर्यंत घेऊन जायचं आहे. इथे 5 ते 10 सेकंद थांबा. 60 अंशावर पाय घेऊन जायचे. तिथेही 5 ते 10 सेकंद थांबा. मग 90 अंशावर घेऊन जा. तेथेही 5 ते 10 सेकंद थांबा आणि हळूहळू पाय जमिनीवर घेऊन या. ही संख्या सवयीप्रमाणे वाढवा. असे आपण 3 सेट रोज करायचे आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत नौकासन. ह्यामध्ये पाय आणि पाठीपर्यंतचं शरीर आपण एकत्र वर उचलायचं आहे आणि काही सेकंद ह्या स्थितीत थांबायचं आहे. मग हळूहळू पुन्हा पाठ आणि पाय जमिनीवर घेऊन जायचे आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत पवनमुक्तासन. पवनमुक्तासनामध्ये सरळ पाठीवर झोपून आपण एक पाय वर उचलून घेऊन जायचे आहे आणि गुडघ्यामध्ये वाकून त्याला पोटावर दोन्ही हातांनी घट्ट पकडून धरायचे आणि डोकं किंवा हनुवटी त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर पूर्वस्थितीत यायचं आहे. असं दोन्ही पायांनी करायचं आहे. त्यामुळे एक आसन पूर्ण होईल. त्यानंतर दोन्ही पाय एकत्र वर उचलून दोन्ही पायांनी हीच स्थिती पूर्ण करायची आहे. ह्या आसनामुळे पचनक्रिया सुधारते. त्यानंतर आपण पाहणार आहोत सेतुबंधासन. सेतुबंधासन हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आसन आहे, ज्यामध्ये पाठीवर झोपून नंतर पाय जेवढे आपल्या नितंबाजवळ घेऊन येता येईल तेवढे जवळ घेऊन यायचे आहेत आणि शरीर खांदे आणि पायांच्या जोरावर वर उचलायचं आहे. जेवढं वर नेता येईल तेवढं ते वर घेऊन जायचं आहे. ह्यामध्ये ब्रीचसारखी पोझिशन म्हणजे सेतुबंधासन दिसायला हवं. जर तुम्हाला शरीर उचलायला होत नसेल तर तुम्ही हाताचा आधार घेऊ शकता. काही सेकंद ह्या स्थितीत थांबून पुन्हा शरीर हळूहळू जमिनीवर घेऊन यायचं आहे. असे 20 सेकंदाचे 3 सेट आपण करू शकता. त्यानंतर आपण पाहणार आहोत द्विचक्री आसन, ज्याला आपण सायकलिंग असेही म्हणतो. जमिनीवर झोपून दोन्ही हाताने आपण डोकं वर उचलायचं आहे
आणि एक एक पाय वर उचलून एक एक हाताच्या कोपऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं एकापाठोपाठ एक असं करायचं आहे. त्यामुळे हळूहळू ही स्थिती चालवत असल्याप्रमाणे होईल. पोट कमी करण्यासाठी उपयुक्त आसन.